हिंगोलीच्या बाळापूरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाची रुग्णांबाबतची अनास्था दिसून आली आहे। हिंगोलीच्या आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक ग्रामीण रुग्णालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालं। हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये बेड अभावी महिलांना जमिनीवरच झोपावं लागलं होतं। दरम्यान न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच आरोग्य प्रशासनाने 20 बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। संतोष बांगर यांनी आखाडा बाळापूरमधील प्रकरणानंतर आरोग्य प्रशासनाची पाठराखण केलेली आहे। रुग्णालयामध्ये सगळी व्यवस्था होती, नातेवाईकांची रुग्णांची कुठलीही गैरसोय झालेली नाहीये, कोणत्याही डॉक्टर कर्मचाऱ्याची चूक नसल्याचं बांगर म्हणाले। इसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने 20 पंपांपैकी 6 पंप बंद झालेले आहेत। त्यामुळे 2 दिवस भिवंडीमध्ये आणि ठाण्यामध्ये 15% पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबई पालिका घनकचरा व्यवस्थापनावरती आता कर लावण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येते। पालिका घनकचऱ्यासाठी वेगळा कर आकारत नव्हती, मात्र पालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून हा कर लावला जाण्याची शक्यता आहे। किरीट सोमय्यांनी दादरमधील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतलं। यावेळेला सोमय्यांच्या ठाकरेंवरील टीकेमुळे उभाटाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर राडा घातला। यावेळेला भाजप आणि उभाटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले। कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी केल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलेली आहे। मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार असल्याचंही लोढा म्हणाले। भाजपचं सरकार आल्यावरती हिंदू मंदिरं धोक्यात आलेली आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा भांडाफोड केला, त्यामुळे रेल्वेकडून मंदिर तोडण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं सुद्धा ते म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या मंदिराबाबतच्या टीकेला किरीट सोमय्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। ठाकरेंना भीती वाटत असल्यामुळे ते हिंदुत्वाकडे गेलेले आहेत असा हल्लाबोल सोमय्यांनी केला। दरम्यान मंदिर तोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यादरम्यान वाहतूक संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे वीकेंडसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माती परीक्षण सुरू आहे। जागोजागी खड्डे पाडून भूगर्भातील बदल भूस्खलनाची कारणं शोधण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। तीर्थक्षेत्र देहू गाव ते देहू रोड दरम्यानच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडलेलं आहे। दरम्यान रखडलेल्या मार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणेंनी लोकसभेमध्ये केली आहे। जळगावच्या कालिका माता मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या खोल खड्ड्यामध्ये गाय पडलेली आहे। शर्थीच्या प्रयत्नानंतर गायीला खड्ड्यातून बाहेर काढण्यामध्ये यश आलंय। भिवंडीतील काल्हेर कोपर परिसरातील बिल्डर विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळेला खासदार बाळ्या मामा देखील ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले असून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशाराही दिलाय। अंबरनाथच्या अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। दरम्यान अंबरनाथ MIDCच्या सरकारी कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याने वाहनं धुतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी नागरिक करतायत। सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने EVM मशीनच्या समर्थनार्थ ठराव केलेला आहे। यावेळेला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देत EVM वरच मतदान घेण्यात यावं अशी मागणी केली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी काढलेला आदेश वादग्रस्त ठरलेला आहे। शालेय सहलींसाठी आता फक्त राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करावा अशी सक्ती करणारे आदेश जारी केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे। पाळीव प्राण्यांवरती हल्ला करत त्यांना ठार करत मुक्तसंचार करणारा बिबट्या CCTVमध्ये कैद झालाय। तर नागरिकांना अंकाई किल्ल्यातही बिबट्याचं दर्शन झाल्याने जेरबंद करण्याची मागणी आता नागरिक करतात। अहिल्यानगर पालिकेने
हाती घेतलेली अतिक्रमणांवरील कारवाई आणखीन तीव्र करण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी दिलेत। यासाठी त्यांनी अतिक्रमणधारकांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कामगारांनी किमान वेतनासाठी 17 डिसेंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। यावेळेला झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांनी भंगार विकू नये असे आदेश दिले। राज्यभरातील रेशन दुकानांमध्ये धान्य वितरण रखडलेलं आहे। ई-पॉस मशीन सुरळीत चालत नसल्यामुळे धान्य वाटपामध्ये अडथळा निर्माण झाला आहे। चिपळूण तालुक्यातील खोपी पिंपळवाडी धरणाच्या कामाला आता गती मिळालेली आहे। 1985 सालापासून हे धरण रखडलेलं होतं, मात्र आता या धरणाच्या सुशोभीकरणापासून ते सीसीटीव्ही लावण्यापर्यंत सर्व कामांना गती आली आहे। अहिल्यानगरमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची बदली होऊनही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता संलग्न करण्यात आलेला आहे। मात्र आता अशा बदली कर्मचाऱ्यांना 2 दिवसांमध्ये कार्यमुक्त न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील खरांगणामध्ये संत काळे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। मंदिरातून निघालेली पालखी, भजनी मंडळ, घोडा वाजंत्रीसह गावातून प्रदक्षिणा घालत मंदिरात पोहोचली। लोणी गावामध्ये 3 दिवस चालणाऱ्या ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेला उत्साहाच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे। भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते म्हसोबा महाराजांचा अभिषेक तसंच महाआरती सुद्धा पार पडली। मुदवड तालुक्यातील लोणवाडी ते शिरसाळा मारुती इथे दरवर्षीप्रमाणेच पायी वारीचं प्रस्थान झालेलं आहे। तसंच भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा बघायला मिळते। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कापसासाठी हमीभाव जाहीर केलेला। यामध्ये 7,500 रुपये दराने सीसीआयच्या केंद्रावरती कापसाची विक्री होते, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे खासगी पाठ फिरवल्यामुळे जिनिंग व्यवसाय सुद्धा संकटात सापडला। मंचर बाजार समितीमध्ये बटाटा बियाण्याच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे। प्रति क्विंटल 1,000 रुपयांनी बटाट्याच्या बियाणांचे बाजारभाव घसरले। धुळे बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। दरम्यान अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले। वाशिममध्ये तुरीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची घसरण झाली आहे। तुरीचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटलवरून 9,000 रुपयांवरती आलेत। दरम्यान दर घसरल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे। वाशिममध्ये रब्बीच्या हंगामाने नवा उच्चांक गाठलेला आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,06,038 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करण्यात आलेली आहे। दरम्यान संपूर्ण हंगामामध्ये 1,25,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे। धाराशिव भूम तालुक्यातील गावात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन चांगलाच गोंधळ घातलेला आहे। महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा कोणताही टाइम टेबल ठेवलं नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकं जगवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। प्रति किलो 75 रुपयांवरती असलेले कांद्यांचे दर 21 रुपयांनी कमी होऊन 54 रुपयांवरती आलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये लासल गावातील कांदा पाठोपाठ आता मक्याची आवक करण्यात येते। 2,600 टन मका घेऊन 42 वॅगनची रेल्वे बारी ब्राह्मणला रवाना झाली। धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव ते हे द्राक्षासाठी प्रसिद्ध गाव आहे, मात्र द्राक्षाला अपेक्षित फळ नसल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडले आहे। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपूला कवडी मोल भाव मिळतोय। लसणाचे भाव देखील 500 रुपयांवरून 150 रुपयांवरती आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला। द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातच मागील 4 ते 5 वर्षांपासून द्राक्ष लागवड क्षेत्र कमी होत असल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्यातील सुमारे 50,000 एकरवरील द्राक्ष लागवड कमी झाल्याची माहिती संघटनांनी दिली। शासकीय धान खरेदी केंद्रांवरती धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। नोंदणी करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। गोंदियामध्ये आतापर्यंत 1,17,913 शेतकऱ्यांनी नोंदणी केली।
छत्रपती संभाजीराजेंनी मसाजोगच्या मयत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. दरम्यान महाराष्ट्र बिहारच्या मार्गावरती चाललाय का असा प्रश्न उपस्थित करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे खासदार रजनी पाटील यांनी मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी पाटील यांनी केली. परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी लातूरच्या उदगीरमधील हळी गावामध्ये बंदची हाक दिलेली आहे. घटनेच्या विरोधामध्ये नागरिकांसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती नांदेडमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळेला उपस्थितांनी जिल्ह्यामध्ये शांतता राखण्याची शपथ घेतली. वाल्मिक कराड यांच्यावरती राजकीय द्वेषापोटी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज बीडच्या वडवणी शहरामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केलेला आहे. यावेळेला वाल्मिक कराड समर्थकांनी पायी रॅली काढून घोषणाबाजी सुद्धा केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा देखील हनुमान चालीसा पुन्हा एकदा आता हनुमान चालीसा चालणार नाही. आता त्यांना मोदी चालीसा वाचायला सांगा. की नोटिस आई है, बीजेपी की लीडर आके कह रहे हैं. नोटिस को स्टे दिया, उसमें बीजेपी का कोई संबंध नहीं है. ये जो मंदिर है हनुमान जी का, ये 100 साल पुराना मंदिर है. यहाँ के जो मजदूर है, श्रमिक है, हमाल है रेलवे प्लेटफॉर्म पर, वो लोगों ने बनाया था. अब वो मंदिर को तोड़ते हो, रेलवे को क्या कमी है? आप मंदिर तोड़ रहे हो. तो हमने कल कहा, हमारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने कल इशारा दिया, मंदिर के ऊपर बुलडोजर आने दो, हाथ लगा के देखो. शिवसेना को हिंदुत्व की याद आई है, उसके ऊपर क्या? आपका जब जन्म नहीं हो गया था ना, उनको पूछो, तब से शिवसेना हिंदुत्ववादी भूमिका लेकर अपना काम कर रही है. मला किती झालं खेचतोय. तर हनुमान मंदिरात शिवसेनेकडून आता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संजय राऊत दादरमधील हनुमान मंदिरात दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वी किरीट सोमय्या हे सुद्धा या मंदिरामध्ये आले होते. त्यावेळेला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी त्यावेळेला बघायला मिळाली होती. या राड्यानंतर आता संजय राऊत या मंदिरामध्ये दाखल झाले आहेत, हनुमानाचं दर्शन घेत आहेत. दत्त जयंतीनिमित्त मावळच्या शिंदेवाडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पारंपरिक वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीसह संतांचं दर्शन सुद्धा घडून आलंय. दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर इकडे भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. राज्यभरातून 45 दिंड्या नारायणपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत. या दिंड्यांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये पारंपरिक पद्धतीने दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आलेला. यावेळेला भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळालेला आहे. मार्गशीर्षानिमित्त बोदवड तालुक्यातील शिरसाळा इकडे हनुमान मंदिरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली. परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दत्त जयंतीनिमित्त उदगीर शहरातील दत्त मंदिरात कथा आयोजित करण्यात आली होती. कथा ऐकण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली. तर मार्केट यार्ड व्यापाऱ्यांनी दत्त जयंतीनिमित्त आज व्यापार बंद ठेवल्यामुळे परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने पंढरपुरातील चंद्रभागा तीरावरील प्राचीन दत्त मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. दत्त मंदिरात लघुरुद्राभिषेक, महाआरतीसह विविध पूजांनी जयंती साजरी करण्यात आली. संविधानातील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी भाजपावरती जोरदार टीका केली. ज्याप्रमाणे एकलव्याचा अंगठा कापण्यात आला होता, त्याचप्रमाणे तुम्ही देशातील तरुणांचा अंगठा कापताय असा घणाघात राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींनी आज लोकसभेमध्ये बोलताना
एका हातामध्ये संविधान आणि दुसऱ्या हातामध्ये मनुस्मृती घेत भाजपावरती निशाणा साधलेला आहे. सावरकर म्हणायचे की भारतीय संविधानात काहीच भारतीय नाहीये, संविधानाची जागा मनुस्मृतीने घ्यावी असं सावरकरांनी म्हटल्याचं राहुल गांधी म्हणाले. लोकसभेतील संविधानावरील चर्चेदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी भिडलेले आहेत. इंदिरा गांधींनी संविधानाचं कौतुक केलं, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला. तर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचं इंदिरा गांधी म्हणाल्या असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. संविधान दाखवणाऱ्यांचंच संविधानात किती पानं आहेत हे माहिती नाही असं म्हणत भाजप नेते अनुराग ठाकूरांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. दरम्यान राहुल गांधींनी स्वतः संविधान वाचावं असंही ठाकूर म्हणाले.